ते तिकडे घ्या तिकडे. अगं ऐक ना. थांब ग. अगं ऐक ना. थांब ग. अगं ऐक ना. काय? अगं तो कॉलनीतला शब्बीर नाही का, त्याला नवरात्रीला इथे दांडियाला यायचं म्हणतोय. हळूहळू माझ्याशी बोलेल आणि नंतर इतर मुलींशी बोलण्याचा प्रयत्न करेल, त्यांना संस्कृतीपासून दूर नेण्याचा प्रयत्न करेल. ते मला आता जाणवतंय. अगं हाच तर त्यांचा डाव आहे. आधी आपल्या उत्साहामध्ये येणं, आपल्यासोबत मिसळणं आणि आपल्या मुलीशी नाचणं खेळणं आणि मग आपल्या मुलींना संस्कृतीपासून आणि धर्मापासून वेगळं नेणं. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नवरात्री मधला दांडिया उत्सव हा फक्त एक उत्सव नाही, तर ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे. अगदी बरोबर बोललीस तू. आता मी ठरवलंय, मी माझी संस्कृती आणि परंपरा जपेल. आणि या अशा लोकांपासून मी तर सावध राहीलच, पण इतर भगिनींना सुद्धा सावध राहायला सांगेल. कारण संस्कृती टिकली तरच आपलं अस्तित्व टिकेल. हिंदू संस्कृती हीच आपली खरी ताकद. नवरात्रीच्या प्रेरणेने आपली हिंदू संस्कृती जपली ना, तर हे जिहादी कधीच यशस्वी होऊ शकत नाही. जय मा भवानी. जय हिंदू संस्कृती.